इतिहास जर माहीत नसेल ना तर तो आधी माहीत करून घ्या, आणि माहीत करून घ्यायची इच्छा नसेल तर तो विकृत तरी करू नका. धीरेंद्र शास्त्री नावाचा एक बाबा म्हणतोय की शिवाजी महाराज युद्ध करून थकले होते. जो तो उठतो आणि शिवाजी महाराजांच्या कर्तृत्वावर भाष्य करतो. काय तर म्हणे महाराज लढाई करून थकले होते. महाराज थकले होते? ज्या राजाने वयाच्या 16व्या वर्षापासून मृत्यूला उशाशी घेऊन स्वराज्य उभं केलं, 350 वर्षानंतरही ज्यांचं नाव घेतलं की अंगावर रोमांच उभा राहतो, तो सिंह थकला होता? धंदेवाईक बाबा असो किंवा प्रसिद्धीचा भुकेलेला एखादा राजकारणी, आजकाल प्रत्येकालाच वाटतं की शिवरायांच्या नावावर काही बोललं की आपल्याला प्रसिद्धी मिळणारच. आणि महत्वाचं म्हणजे शिवराय कोणाच्या आशीर्वादाने नाही तर स्वतःच्या मनगटाच्या बळावर आणि मावळ्यांच्या रक्तावर राजे झाले. रामदास स्वामी आणि शिवरायांचे संबंध गुरु शिष्याचे होते की नाही यावर इतिहासकारात मतभेद असू शकतात, पण महाराज थकले आणि त्यांनी मुकुट खाली ठेवला ही शुद्ध फेकाफेकी आणि निव्वळ अफवा आहे. ही पटकथा तुमच्या डोक्यात असू शकते पण इतिहासात नाही, कारण इतिहास हा रक्ताने लिहिलाय. तुमच्या अफवांनी तो पुसता येणार नाही. जय शिवराय.